आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे. आपण स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली. आपल्या पूर्वजांनी आपलं आयुष्य दिलं, पण आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत का? जर तरुण मोबाईलचा गुलाम असेल, जर तो व्यसनांचा गुलाम असेल, जर तो आळशीपणाचा गुलाम असेल, जर तो नकारात्मक विचारांचा गुलाम असेल, जर त्याच्याकडे डिग्री आहे परंतु कौशल्य नाही आहे, त्याच्याकडे स्वप्न आहेत परंतु तो काय कृती करत नाही आहे, तर ही सुद्धा एक गुलामगिरीच आहे. म्हणून या स्वातंत्र्य दिनी माझ्या भारताच्या प्रत्येक तरुणाला मी एकच आवाहन करतोय, देशाला बदलण्यापूर्वी आपण स्वतःला बदलायला पाहिजे. मोबाईलवर तासनतास स्क्रोल करण्याऐवजी कोणतं तरी कौशल्य शिकायला पाहिजे. नोकरीच्या मागच सतत धावण्याऐवजी रोजगार निर्माण करण्याचा विचार करायला पाहिजे. फक्त डिग्री मिळवण्याऐवजी काय तर व्हॅल्यू निर्माण करायला पाहिजे. पैसा तुमच्या मागे येणार आहे मित्रांनो. तक्रार सतत करत राहण्याऐवजी जबाबदारी घ्यायला पाहिजे. देशाने माझ्यासाठी काय केलं असं विचारण्याऐवजी मी देशासाठी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे. कारण भारताचं भविष्य फक्त संसदेत बसलेल्या काही लोकांच्या हातात नाही आहे, तर भारताचं भविष्य हे आपल्या 18 ते 30 वर्षाच्या तरुणांच्या हातात आहे. जग सगळं म्हातारा होत चाललेलं आहे. आपला तरुणांचा देश आहे. आजचा तरुण जर शिकला, कौशल्यवान झाला, उद्योजक झाला, प्रामाणिक झाला, शिस्तबद्ध झाला, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आणि समाजासाठी सुद्धा जगायला जर शिकला, तर पुढील 25 वर्षात भारताला जगातलं सर्वोच्च राष्ट्र बनण्यापासून कुणीही रोखू शकणार नाहीये. म्हणून आज या स्वातंत्र्य दिनी एक संकल्प करूया, मी माझा वेळ वाया घालवणार नाही. मी माझं शरीर, मन आणि बुद्धी मजबूत करेन. मी नवीन कौशल्य शिकेन. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेन. मी किमान एका व्यक्तीला रोजगार देण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची जबाबदारी स्वीकारेन आणि भारताच्या प्रगतीमध्ये माझा वाटा उचलल्याशिवाय मी राहणार नाही. कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होणं नाही आहे. स्वातंत्र्य म्हणजे विचारांची सुद्धा गुलामगिरी संपवणं. स्वातंत्र्य म्हणजे परिस्थितीला दोष न देता परिस्थिती बदलण्याची ताकद निर्माण करणं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही फक्त भारताचं नागरिक नाही आहे, तुम्ही भारताचं भविष्य आहे. आज तुम्हाला तुमच्याकडनं, आज देशाला तुमच्याकडनं फक्त शुभेच्छा नको आहेत. देशाला तुमची ऊर्जा हवी आहे, तुमचं कौशल्य हवं आहे, तुमची प्रामाणिकपणा हवी आहे, तुमची उद्योजकता हवी आहे आणि सर्वात महत्वाचं तुमची जबाबदारीची भावना हवी आहे. चला सर्वांनी मिळून 80व्या स्वातंत्र्याने एक नवीन स्वातंत्र्य चळवळ सुरू करूया. गुलाम मानसिकतेतून स्वातंत्र्याची, आळशीपणातनं स्वातंत्र्याची, अज्ञानातनं स्वातंत्र्याची, व्यसनापासून स्वातंत्र्याची, आर्थिक फलावलंबीपासून स्वातंत्र्याची आणि स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून घेण्याची. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.